वाक्य आहे. भगत सिंग म्हणतात घर कोई सरकार, भगत सिंगाचं वाक्य आहे, घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. देवा पा भगत सिंग काय म्हणते, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों के रक्षण नहीं कर सकती, तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. अरे दादा तो आणि लक्षात ठेवा म्हणा, सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, राजीनामा मोबाईल दादा, राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन न होणार, नरेंद्राचा बी घ्या लागल. कारण सरगना सरगना सरगनाओं का सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिड आहे, नरेंद्र, मुखिया, एक अडाणी आणि एक अमित्या. हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालतं चोर बसले आहे. आणि याचा एक सरगना आहे, त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं या चोर आणून बसवल. कारण हे पुरे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे गोचिड आहे, गोचिड. आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार कोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे, नितीन इथेनोस्टाईन, त्याचं बॅनर बनवून आणलाय. ते बा तिकडा ए बॅनर वरचा कर रे, E80 पेट्रोलचे जनक, ते तिकडे पोटते बॅनर घेऊन आहे आपले. ते आणलं का रे बॅनर, आण बरं इकडे या, गेलं ते पेट्रोल वाला. अना यायले सांगतो का हम कॉकरोच है, कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं, फिर से जिंदा रहेंगे.